म्हणजे मनुष्य देह मिळून जन्माला येणं दुर्लभ आहे. आणि मनुष्य देहाला जन्माला आल्यानंतर किंवा कुठल्याही जीवामध्ये जन्माला जरी आलात तरी मृत्यू हा अटळ आहे. पण या सगळ्या गोष्टीची जाणीव फक्त मनुष्य देहामध्येच असते. चांगलं काय वाईट काय हे प्राण्यांना कळतं का? आणि तेवढं जर प्राण्यांना कळत असतं तर आज कोंबड्या म्हणा, म्हैशी म्हणा, बैल म्हणा इथं कीर्तनात येऊन बसले असते ना. कारण प्राण्यांना पक्ष्यांना या सगळ्या गोष्टीची जाणीव नसते, काय चांगलंय काय वाईट आहे. आणि फक्त मनुष्य देहामध्ये ही जाणीव असते. आपल्याला कळत असतं की काय चांगलंय काय वाईट आहे. आपण जन्माला आलोय आणि जन्माला आल्यानंतर आपलं आयुष्य कसं चांगलं घालवता येईल हे आपल्याला फक्त या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर कळतं. पण मनुष्य जन्माला येतानाच त्याचा मृत्यू हा लिहिलेला आहे. म्हणजे मृत्यू हा अटळ आहे. फक्त माणूस तो विसरलाय. आणि माणूस घाबरतो कशाला? खरं बोलताय का तुम्ही? माणूस घाबरतो मरणाला जे अटळ आहे. मरण अटळ आहे तर मरणाला घाबरायची गरज आहे का? बरं, जे घाबरत नाहीत ते काय करतात मग? जे घाबरत नाहीत ते मरतात. म्हणजे आयुष्य कसं चांगलं घालवल्यानंतर आपल्याला मरण चांगलं भेटावं. जगतात सगळेच, जन्माला सगळेच येतात, जगतात सगळेच. पण जगत असताना कसं जगावं जेणेकरून आपला मृत्यू हा चांगल्या पद्धतीने आला पाहिजे. आणि मृत्यू जरी झाला तरी आपण मेल्यानंतर सुद्धा माग आपलं नाव चांगलं निघालं पाहिजे. उत्तम जीवरे कीर्ती मागे, कीर्ती मागे. उत्तम जीवरे कीर्ती मागे, कीर्ती मागे. उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे. तुका म्हणे एक मरणे तिसरे, उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे. तुका म्हणे एक मरणे तिसरे, उत्तम जीवरे कीर्ती मागे, उत्तम जीवरे कीर्ती मागे. तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. मरणानंतर सुद्धा जर आपली आठवण चांगली मागे ठेवायची असेल तर त्यासाठी अगोदर आपण चांगलं जगलं पाहिजे. आणि म्हणून अगदी 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर हा मनुष्य देह प्राप्त होतो. कसा होतो तर जसा की आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा. आंधळाने स्नान केलं आणि देवाचा स्मरण करावं म्हणून शंभू महादेवाला टाळ्या वाजवून देवाचं भजन करत होता. आणि त्याच्या हातामध्ये कावळा सापडला. आणि अनायासे ज्या गावामध्ये तो आंधळा राहत होता त्या गावामध्ये राजाने दौंडी पिटली होती की जो एक कावळा धरून आणून देईल त्याला अर्ध राज्य बक्षीस. आंधळ्याला काही कळलं नाही हातात काय आले. पण शेजारचा म्हणला, अरे तुला कावळा सापडलाय, आता तुला अर्ध राज्य भेटणार. राजाने सांगितलंय की जो कावळा आणून देईल त्याला अर्ध राज्य भेटणार. पण माणसाची हाव कधी कमी होत नाही. आंधळ्याला वाटलं अर्धच राज्य भेटणार आहे, अजून एक कावळा पकडला तर अख्खं राज्य भेटेल. म्हणून धरलेला कावळा बगलत धरला. जो सापडला होता तो कावळा बगलत धरला आणि दुसरा कावळा पकडायसाठी टाळी वाजवली. आता मला सांगा, तो जो सापडला होता तो कावळा तरी राहिला का? हाव आहे माणसाची. आणि म्हणून आपला मनुष्य देह सुद्धा तसाच आहे. अनायासे आपल्याला मिळालेला आहे, मिळाला नव्हे. पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. आपलं पापही तेवढंच झालंय आणि पुण्यही तेवढंच झालंय. म्हणून मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालाय. पुण्य जास्त झालं असतं तर आपण
आज देवांसमवेत असतो वैकुंठाला, आणि पाप जास्त झालं की माणूस नरकात जातो, आणि पाप पुण्य समान झालं की तो मनुष्य देह प्राप्त करून जन्माला येतो. पण मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर माणसाला इंद्रिय दिलेत. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तुझं रसी नारायण, नासे जीव पण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तुझं रसी नारायण, नासे जीव पण भवरोग. माणसाला या मनुष्य देहामध्ये इंद्रिय दिलेली आहेत. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख, असं इंद्रियांचं वर्णन केलेलं आहे महाराजांनी. अगोदर कशाचं वर्णन आलंय? दिले इंद्रिय. इंद्रियात पहिल्यांदा काय आहे? दिले इंद्रिय हात. हात दिले आपल्याला. कशासाठी दिले? दुसऱ्याला तळतळाट द्यायला दिले का? नाही. देवाने आपल्याला हात दिले कारण त्याच्या नावाने आपण टाळी वाजवून त्याचं भजन करावं म्हणून. भजन करताना टाळी वाजवावी लागते ना. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची, म्हणून हाताने टाळी वाजवायची. पाय दिले कशासाठी? पाय दिले तीर्थयात्रा करण्यासाठी, आई बापांना लाता घालण्यासाठी, तीर्थयात्रा करण्यासाठी. दिले इंद्रिय हात पाय कान. कान कशासाठी दिले? तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान, तुम्ही ऐका रे कान. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. त्या भगवंताचं मुख पाहण्यासाठी आपल्याला डोळे दिले. किती इंद्रिय झाली सांगितली? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे. आता राहिलं काय? मुख. मुख कशासाठी दिलं? दुसऱ्यांना शिव्या देण्यासाठी, दुसऱ्यांचं वाईट चितण्यासाठी नाही. मुखाने काय करायचं तर त्या भगवंताचं नामस्मरण करायचं, आणि म्हणून आपल्याला ते मुख दिलंय. आणि या इंद्रियामध्ये सगळ्यात जो महत्वाचा आहे ते म्हणजे आहे मन, जे कधी कुणाला दिसत नाही. पण सगळा खेळ चालतो तो कशावर? एखाद्याला म्हणलं ना चला तीर्थयात्रेला, आपण ट्रिप काढली तीर्थयात्रा करून येऊ, बघू मनाला वाटलं तर चला चव्हाणांच्या इथं आज कीर्तन आहे, कीर्तनाला बघू, मनाला वाटलं चांगलं वाटलं तर, मनाला वाटलं तर, असं माणसांचे उत्तर असतात. पण काही गोष्टी मनावरती अवलंबून असतात. मनाला वाटलं तर एखाद्याचं चांगलंही होतं, आणि मनाला वाटलं तर एखाद्याचं वाईटही होतं. सगळ्या गोष्टी मनावरती अवलंबून आहेत. मला वाटतं मी मागच्या पण कीर्तनात सांगून गेले. आपण म्हणतो की एखाद्याने मला करणी केली असेल, एखाद्याने माझं वाईट व्हावं म्हणून काहीतरी केलं असेल, पण ह्या गोष्टी सगळ्या मनावर असतात. आपल्या मनाने जर ठरवलं की आपल्याला काहीच होणार नाही तर आपल्याला काहीच होत नाही, मरस्तोपर्यंत आपल्याला काही होत नाही. डॉक्टरने सांगू द्यावं
डॉक्टरने सांगू द्या तुमची किडनी फेल आहे. आज शेखर महाराज वृंदावन मध्ये प्रेमानंदजी महाराज राहतात. 20 वर्ष झालं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुमच्या दोन्ही किडन्या फेल आहेत. माणूस एका किडनीवर सुद्धा जगू शकत नाही जास्त दिवस. त्या प्रेमानंदजी महाराजांच्या दोन्ही किडन्या फेल आहेत आणि तरी 20 वर्ष झालं ते जगतायत. कशाच्या जोरावर? फक्त त्या भगवंताच्या नामस्मरणाच्या त्याच्या भरोशाच्या जीवावर जगतायत. फक्त त्या देवावरती विश्वास पाहिजे आपला आणि आपला मन ठाम पाहिजे की मला काही झालेलंच नाही. असा जर मनाने विचार केला तर काही होऊ शकत नाही. आणि एखाद्याचं मन जर एखाद्या विषयी वाईट चिंतत असेल ना तर एखाद्याचं वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मनाने चांगला विचार करायचा का वाईट विचार करायचा हे आपलं आपण ठरवायचं. विठ्ठल म्हणून या सर्व इंद्रियांमध्ये जो प्रमुख सांगितलं ते मन आहे. आणि मन हे एवढं विचित्र आहे. बहिणाबाई सांगतात मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकल हाकल फिरी येत पिकावर. किती जरी हाकलण्याचा प्रयत्न केला आणि किती जरी आकळण्याचा प्रयत्न केला ना तरी ते कुणाचं ऐकत नाही. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे वेळ. मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ जाता येता न लगे जाता येता न लगे वेळ. मन हे एवढं चंचल आहे एवढं चपळ आहे की त्याला कुठं जायलाही वेळ लागत नाही आणि यायलाही वेळ लागत नाही. आणि हेच मन आता जर मी तुम्हाला म्हटलं तुम्ही पंढरपूरला गेलाय कधी? गेलाय का? बसलेले पंढरपूरला गेलाय? बघू कोण कोण गेलं नाही त्यांनी हात वर करा. कोणच नाही गेलं. कोण कोण गेलं नाही त्यांनी हात वर करा म्हणले. म्हणजे कोणच गेलं नाही. चांगलं आहे. बरं तुळजापूरला किती जण गेले? सगळेच गेले. पंढरपूर मार्गेच तुळजापूरला जातात ना का पांडुरंगाला विसरून मग पुढे जाता? त्याला डावलून नाही ना. मी फक्त नाव घेतलं. तुम्ही लगेच जाऊन आला का मंदिरात? नाही जाऊन आला. नाव घेतलं की मन जातं ना तिथं. त्या देवीची म्हणा देवाची म्हणा मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ना त्याला म्हणायचं मन. नाव घेतलं की जे डोळ्यासमोर उभा राहतं आणि आपलं मन तिथं जाऊन येतं त्याला म्हणायचं मन. आणि एवढं चंचल असणारं मन हे या मनुष्य जन्मात आल्यानंतर हे मन जे आहे ते मन या संसारामध्ये जन्माला आलेल्या संसारामध्ये गुरफटून राहतं. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीचा जीव जात असताना तो लवकर जात नाही. काय काहींना रात्रभर घरडा लागतो. घरडा लागतो. कशाचा घरडा लागतो? आता ह्याचं कसं होईल त्याचं कसं होईल. मी गेल्यानंतर ह्याच्याकडे कोण लक्ष देणार? मी गेल्यानंतर घरातलं कोण बघणार? मी गेल्यानंतर गुरांचं कोण बघणार? असा घरडा लागतो माणसाला मरायच्या अगोदर. म्हणून हे मन जे आहे ते प्रत्येक एका गोष्टीत अडकून राहतं. बरं प्रत्येक एका गोष्टीत अडकून राहतं हे मन. आणि हे मन एकदा अडकलं की आपल्याला धड मरताही येत नाही धड जगताही येत नाही. म्हणून हे मन आकळण्यासाठी तुकोबरायने अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं नको नको मना गुंतू माया चाली. नको नको मना गुंतू माया चाली. नको नको मना गुंतू माया
बात आहे. नको नको म्हणा गुंतू माया जाळी. हो नको नको म्हणा गुंतू माया जाळी. नको नको म्हणा गुंतू माया जाळी. हो नको नको म्हणा गुंतू माया जाळी. नको नको म्हणा गुंतू माया जाळी. काळ आला जवळे ग्रासावया. काळ आला जवळे ग्रासावया. ग्रासावया काळाची उडी पडेल देवा. काळाची उडी पडेल देवा. काळ आला जवळे ग्रासावया. काळ आला जवळे ग्रासावया. काळाची एवढी पडेल माझे देवा काळाची उडी पडेल देवा. पडेल देवा. तुकोबारायाने सांगितलं की हे चंचल असणारा चपळ असणारा मन या संसारामध्ये अडकत. मग ह्या मनाला या संसारामध्ये अडकू देऊ नका. हा संसार जो आहे मायाजाळ आहे. आणि मन अडकलं की माणसाचं होत्याचं नव्हतं होऊन जात. त्याला प्रमाण आहे. जड भरीत राजा हरणी गरबा गेला घाला घाला तो घासला वासने घाला तो वाजला वासने घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने. हे जडभरत राजा हरणी गरबा गेला. भरत राजा हरणी गरबा गेला. हे जडभरत राजा हरणी गरबा गेला. भरत राजा हरणी गरबा गेला. हे घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने ओ घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने. हे हे जडभरीत नावाचा राजा होता. त्या राजाला विरक्ती निर्माण झाली. राजा असताना त्याला विरक्ती निर्माण झाली. असं वाटलं हे राज्य नको, ही धन दौलत नको. म्हणून त्याने त्या राज्याचा त्याग केला, धन दौलताचा त्याग केला आणि जंगलामध्ये निघून गेला. जंगलामध्ये गेल्यानंतर तो साधना करू लागला. आणि एकदा तो पहाटे उठून स्नान संध्येसाठी गेला. नदी तीरावरून स्नान करून माघारी येत असताना एक हरणी त्याला पळत जाताना दिसली. ती हरणी गरोदर होती. पळत जाताना दिसली आणि त्या हरणीच्या पाठीमागे एक वाघ लागला होता. तो राजा त्या हरणीकडे बघतोय, वाघाकडे बघतोय. आता म्हणतो त्या हरणीचा जीव राहत नाही. पण ती हरीण पळत असताना तिचा तो गर्भ खाली पडला. ती हरीण जीव वाचवण्यासाठी आकांताने पळत होती. तो वाघ शिकारीच्या आकांताने तिच्या पाठीमाग पळत होता आणि तो पडला गर्भ. तो जडभरीत राजाने पाहिला. ते हरणाचं पिल्लू त्या जडभरीत राजाने उचललं, घेऊन गेला. त्याला पुसलं वगैरे, त्याला स्वच्छ केलं. मग तो त्या लहान मुलाला जसं आपण सेवा करतो तसं त्या हरणाच्या पाडसाचे तो जडभरीत राजा सेवा करायला लागला. भिक्षा पात्र घेऊन जायचा आणि कुठून तरी थोडंसं दूध वगैरे आणून त्या हरणाला
पाजत होता आणि त्या हरणाच्या पिल्लाला त्याने लहानाचं मोठं केलं. अगदी स्वतःच्या लेकराला सांभाळावं तसं तो जडभरीत राजा त्या हरणीच्या पिल्लाला सांभाळत होता. ते हरणीचं पाडस थोडं जर इकडं तिकडे गेलं की त्या जडभरीत राजाला कसं तरी वाटायचं की हरणीचं पिल्लू गेलं कुठं म्हणून तो शोधायचा त्याला. असं करत असताना तो साधनाही करत होता, त्या हरणाच्या पाडसाचा सांभाळही करत होता. त्या हरणाचं पाडस आहे ते मोठं झालं. जडभरीत राजा वयस्कर झाला आणि वयस्कर झाल्यानंतर त्या जडभरीत राजाचा अंतकाळ जवळ आला आणि अंतकाळ जवळ आल्यानंतर त्या जडभरीत राजाचा जीव कशामध्ये अडकला? त्या हरणामध्ये अडकला. एवढा मोठा जडभरीत राज्याचा त्याग करून आला, सर्व धनदौलतीचा त्याग करून आला आणि मरणाच्या वेळी त्याचा जीव त्या हरणामध्ये अडकला. त्याला समोर मरण दिसत होतं पण तो मरण म्हणत नव्हता, तो हरण म्हणत होता. आणि म्हणून त्याचा जीव गेला पण त्याला पुढचा जन्म त्या हरणाच्या गर्भातून घ्यावा लागला. जडभरीत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. म्हणून हे मन यामध्ये अडकून राहिलं की अंतकाळ अंत्यमतीसा गती, म्हणजे अंतकाळात जशी तुमची बुद्धी चालेल किंवा तुमचा जो विचार असेल तसं त्या बुद्धीप्रमाणे त्या विचाराप्रमाणे जर तुम्हाला मरण आलं, जे विचार मरताना तुमच्या मनामध्ये असतील ना त्याप्रमाणे तुम्हाला पुढचा जन्म प्राप्त होत असतो. माणसाचं मन कशात अडकेल सांगता येत नाही. एक आजोबा मरणाच्या दारात आहेत, काही बोलता येईना, काही खाईना, काही पिना, कधी पंढरपूरला गेले नाही, कधी वारीला गेले नाही, कधी भजन नाही, कधी पूजन नाही, काय नाही. पोरं म्हणायचे बाबा अहो मारताना तरी देवाचं नाव घ्या. पण आता वाचाच गेली तर नाव कसं घ्यायचं देवाचं. पण शेवटी फक्त ते म्हातारा मरायच्या वेळेवर आलंय, पोरग बसलंय, सुना बसल्यात, म्हातारा फक्त असं दाराकडे बघायचं आणि वा के एवढंच म्हणायचं वाकडं तोंड करून. पोरांना काय कळना. पोरं म्हणले बरं झालं म्हाताऱ्याला बुद्धी सुचली, बहुतेक आता त्याला वासुदेव केशवा काहीतरी देवाचं नाव घ्यायचं असेल. पोरं गेले आणि पळत पळत डॉक्टरला घेऊन आले. डॉक्टरला म्हणले आमच्या बाबांनी एकदा तरी देवाचं नाव घ्यावं, असं इंजेक्शन द्या, एक वाक्य तरी आमच्या बाबांनी बोललं पाहिजे. डॉक्टरने खूप महागातलं इंजेक्शन दिलं. म्हातारा उठलं म्हणलं अरे वासराने किरसुनी खाल्ली. विठ्ठल माणसाचं मन कशात अडकेल सांगता येत नाही. माणसाला संसारात असल्यावर संन्यासी बुद्धी प्राप्त होते बरं का. असं वाटतं संन्यास घ्यावा. बरीच संसारी माणसं म्हणतात महाराज तुमचं बरं आहे, आम्हाला पण असं वाटतंय तुमच्यासारखा बुका लावावा आणि तळगाळ्यात घेऊन हिंडावा. सोपं आहे का महाराज? संतांनी सांगितलं असोनी संसारी जीवे वेगू करी, म्हणजे संसारी असावे असोनी नसावे. संसारात जरी असला ना तुम्ही तरी संसारात नसल्यासारखं या संसारामध्ये राहिलं पाहिजे. एक संन्यासी बाबा एकटेच संन्यास करत होते जंगलात, भिक्षा मागून खायचे. शेवटी थंडीचे दिवस आले, आता आले तसे थंडी वाढल्यावर म्हणले आता उघड्यावर झोपायचं अवघड आहे, म्हणून काड्या कुड्या जमा करून एक झोपडी बांधली. आता संन्यासी माणूस म्हणलं की नुसती लंगोटी, आताच्या सारखं नाही. झोपडी बांधली आणि ते संन्यासी बाबा काय करायचे, स्नान करून आले की ती लंगोटी धुतलेली त्या झोपडीवर वाळत टाकायचे आणि भिक्षा मागायला निघून जायचे. माघारी आले, बघितलं बहुतेक झोपडी बांधली त्यामुळे खाली माती असल्यामुळे त्याला उंदीर लागले. त्या उंदराने त्यांची ती लंगोटी होती ती कुरतडली. आता त्या संन्यासी बाबांचं अवघड झालं. म्हणले आता काय करायचं. गावात गेले, गावात लंगोटीसाठी कापड मागितलं, लोकांनी दिलं. पण लोक अन्नदान करतात, म्हणजे कुठल्याही प्रकारचं दान करतात, पण अगोदर लोकांना सल्ले जास्त देतात. संन्यासी बाबा भिक्षा मागायला आले, त्यांना सांगितलं की तुम्हाला जर उंदराचा त्रास होत असेल तर तुम्ही एक काम करा, एक मांजर घेऊन जावा.
मांजर जर तुमच्या झोपडीत राहिली तर तुम्हाला उंदराचा त्रास होणार नाही. ऐकताय ना? त्या संन्यासी बाबांना एका गावातल्या माणसाने मांजराचं पिल्लू दिलं. मांजराचं पिल्लू घेऊन गेले. पण आता असा विषय झाला की मांजराच्या पिल्लाला काय लागतं? काय लागतं? चहा, दूध. हा, मला वाटलं बारामतीकडे चहा पितात मांजर. दूध लागतं त्या मांजराच्या पिल्लाला. म्हणून संन्यासी बाबा पुन्हा भिक्षा मागायला गेले की एक वाटी घेऊन जायचे आणि त्या वाटीत त्या मांजराच्या पिल्लासाठी दूध आणायचे. असे बरेच दिवस गेले की त्या महाराजांना, त्या संन्यासी बाबांना त्या पिल्लासाठी दूध आणावं लागायचं. आणि म्हणून लोक म्हणायला लागले, रोज रोज वाटीभर दूध कोण द्यायचंय तुम्हाला? संन्यासी बाबा म्हणले, आता काय करावं लागेल? काय ना म्हणले, एक गाय घ्या. म्हणले देतो आम्ही. एक जण गावातला म्हणला, गाय आहे माझ्याकडे, आम्ही देतोय. काय आता संन्यासाला गाय दान केली म्हणून काय झालं? म्हणून एक गाय त्या संन्यासी बाबांना दान केली गावातून. संन्यासी बाबा आता उंदरासाठी मांजर पाळले, आता मांजरासाठी गाय घेऊन गेले. आता ती गाय पाळावी लागली. गाय त्या झोपडीच्या समोर बांधली. त्या गायचं शेण काढायचं. आता गाय नेहली नुसती बांधली तर दूध देणार आहे का? त्या गायला चारा पाणी सगळं आलं ना. मग आता महाराजांना प्रश्न पडला की ह्या गायला आपण नुसती बांधून जमणार नाही, हिच्यासाठी चारा पाणी केलं पाहिजे. मग आता काय केलं पाहिजे? मग गावात जायचे, लोकांना म्हणायचे थोडा काढा कुडा द्या त्या गायीसाठी. आता पाणी पाजायसाठी बादली आणावी लागली. ते गावातून बादली आणली. त्या गायीला पाणी पाजण्यासाठी बादली आणली, काढा कुडा गावातनं. लोक म्हणले, एक काम करा की महाराज, गावातनं काढा कुडा नेण्यापेक्षा तुम्हीच एकादशीत का नाही करत? महाराज म्हणले, आता मी गाय पाळायची म्हणल्यावर, शेत करायचं म्हणल्यावर माझं अवघड होईल. मला भिक्षा मागण्याशिवाय पर्याय नाही, मला साधना केल्याशिवाय पर्याय नाही. लोक म्हणले, महाराज एक काम करा, मग तुम्हाला होत नसेल तर तुम्ही लग्नच करून टाका. विठ्ठल म्हणजे किती जरी संन्यासी वृत्ती आपण धारण केली ना तरी शेवटी संसाराकडे वळल्याशिवाय राहत नाही. म्हणून संसारात असतानाच परमार्थ केला जातो आणि तो परमार्थ फळाला जातो. पण संसार सोडून केलेला परमार्थ का? संसाराकडे लक्ष लागतं ना. पण आधी संसार केला असला तर, एखाद्याने सुरुवातीपासूनच संसार केला नाही तर संसाराकडे त्याची ओढच लागत नाही. म्हणून संसारी असावे असूनही नसावे. संसारात असताना परमार्थ करायला शिका. या संसारात या मायाजाळामध्ये अडकलेलं मन, कुठल्या मायाजाळात अडकतं मन? की हे माझं, ते माझं, ते माझं, जमीन माझी, बंगला माझा, घर माझं, घरातली माणसं माझी. या मायाजाळामध्ये हे मन अडकतं. आणि म्हणून मरण आल्यानंतर या मनाला लवकर सुटका भेटत. ते मन, तो आत्मा या देहाला लवकर सोडत नाही. म्हणून हे मन अगोदर या संसारापासून सोडवा, तुकोबराय सांगतात. नको नको म्हणा गुंतो मायाजाळी. आणि या मायाजाळात हे मन जरी अडकलं तरी महाराज सांगतात, धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. धनदारा पुत्र जन बंधू होय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी. धनदारा पुत्र जन बंधू सर्व मिथ्या हे जाणून
जन बंधू सोयरे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाशी. धन धन कोणाचं असतं का? धन कुबेराच. त्याने आपल्याला वापरण्यासाठी दिलं. देह काळाचा आहे, तोही आपल्याला वापरण्यासाठी दिला. देवाने आपल्याला हा देह दान दिलाय, जेने हा जीव दिला दान. आणि म्हणून त्या देवाचं भजन करण्यासाठी महाराज सांगतात, तयाचे करीन जग जीवन नारायण गाईन गुण तयाचे. जेने हा जीव दिला दान, भगवंताने हा जीव दान दिलाय, त्याला विसरतो आणि या माया जाळात अडकतो. म्हणून दुःख भोगल्याशिवाय राहत नाही. सांगितलं धन आपलं नाही, दारा बायको आपली नाही, पुत्र आपला नाही. जन जन म्हणजे आपतेष्ट नातेवाईक मित्रमंडळी भाऊकी आपलंय का कोणी? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्यास. जन हे सुखाचे दिल्या घेतल्यास. अंतही काळाचे नाही कोणी. अंतही काळाचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. अंतही काळाचे नाही कोणी. अंतही काळाचे नाही कोणी. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्या. दिल्या घेतल्या. दिल्या घेतल्या. महाराज सांगतात की जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. अंत हे काळीचे नाही कोणी. जन फक्त सुखात असत. जन म्हणजे सांगितलं धन दारा पुत्र जन. जन म्हणजे आपतेष्ट भाऊकी हे फक्त सुखात. मला सांगा, एखाद्याचं लग्न ठरलं, वरदावा निघाला, तर नवरदेव पुढे असतो का माग असतो? अय वरदावा निघाला का नाही कुणाचा? मग मला सांगा की नवरदेव पुढे असतो का माग असतो? आजीबाई, नवरदेव पुढे असतो? नक्की का? नक्की का? नवरदेव त्या डीजेच्या माग नवरदेवाचा घोडा असतं. डीजे पुढे असतो, डीजेच्या पुढे नाचणारे असतात. लग्नात असतात ना. आणि माणूस मेल्यावर, बाबा माणूस मेल्यावर माणसं पुढे चालते. थांबा मी तुला रस्ता दाखवतो, तू मागणे या. मेलेल्या माणसाला सांगतात का? घरचा शिळा घेऊन ते काय म्हणतात त्याला, शिकाळी घेऊन ते पुढे असतो. थांबा म्हणतो मी रस्ता दाखवतो, तुम्ही मागून मागून या. रस्ता दाखवायला पण घरचा, अग्नी द्यायला गेला म्हणून गोडाचं जेवण घालणारा घरचाच ना. आणि त्यावेळेस भावकी सगळी माग. आणि माग चालत असताना असे दुःखात चालत नाहीत हो. लई ठिकाणी अनुभव महाराज. महिला जर असल्या तर महिला बसतात अशा बाजूला लांब, त्यांचा विषय चालतो, थोडा वेळ रडल्यासारखं करतात. अरे देवा, असं नव्हतं व्हायला पाहिजे. कसं ग झालं. आल्या सुरू होतं. आणि नंतर एक 5-10 मिनिटं झाले की बाजूला बाया बसल्या, महिला बसल्या की त्यांचं सुरू झालं. होय ग, त्या पपीच्या पुरीचं झालं का ग? नाही, नसलं झालं तर हाय आमच्या गावात एक. हे महिलांचा विषय चालतो. गड्या माणसांचा विषय झालं, ते लई वाईट झालं.
जाऊ दे रामा, हाय करा चुन्याचे डबे. माणूस दुःख लगेच विसरून जातो. वाट दाखवायला घरचा माणूस असतो. 4 खांदेकारे त्या प्रेताला घेऊन पुढे जातात आणि सगळे आपतेष्ट भाऊकी जन सगळे माग चालत असतात. सांगण्याचा उद्देश की ज्या वेळेस आपण आनंदात असतो, सुखात असतो, त्यावेळेस सगळे आपल्या पुढे असतात. ज्यावेळेस आपण दुःखात असतो त्यावेळेस सगळे आपल्या माग असतात. म्हणून जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. म्हणून महाराज सांगतात धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशू. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे. हा बहीण कुणाची भाव कुणाचे कोण कुणाचे सगळे सोयरे. बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या मागे सर्व राहील तुटतील धागे दोरे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कोणाचे कोरे. नाही रे नाही कोणाचे कोरे. महाराजांनी सांगितलं बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कोणाचे सगळे सोयरे. मेल्या पाठी सगळे राहिले तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही रे नाही कुणाचे कोणी. या जगात या संसारात कोण कुणाचं नाही. म्हणून अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. त्या भगवंताला आपलंसं करा ज्याने हा देह आपल्याला दिलाय. त्याचं एकदा भजन करा आणि एकदा त्याचं भजन केलं ना तुम्ही की तो तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरा ना हर. हे जय विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी बसलेले भजन करा. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई. दादा माराया माझा तुको माराया. 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 दादा माराया माझा तुको. साधकांचा माय बाप दानो माराया. साधकांचा माय बाप तुको माराया. कैवल्याचा पुतळा दानो माराया. कैवल्याचा पुतळा ज्ञान माराया. प्रगटला भूतळा दानो माराया. प्रगटला भूतळा ज्ञान माराया. दानो माराया माझ्या तुको माराया. ज्ञान माराया माझा तुको माराया. दानो संतांनी जे भांडवल आम्हाला दिलंय ते भांडवल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे कीर्तनकार करत असतो. उद्धाराचं साधन आहे. पण कलियुगात हेच खूप अवघड झालंय.
संतांनी सांगितलं कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तनात बसल्यानंतर हरिरूप होतं. आता ते सांगायला वेळ नाही. नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचला सगळ्यांना माहिती. पण देवाचा स्पर्श ज्यावेळेस सगळ्यांना झाला त्यावेळेस सगळे नाचायला लागले. पण त्यासाठी त्या देवाप्रती एकरूप व्हायला पाहिजे ना. तेवढी भक्ती तरी आपल्याकडे पाहिजे ना. तेवढा भाव आपल्याकडे पाहिजे. त्याशिवाय ते होत नाही. वर्ष श्राद्धाचं कीर्तन कशासाठी? तर आपल्या उद्धाराचं साधन सांगण्यासाठी. या कीर्तनामध्ये उपदेशपर अभंग घेतले जातात. आणि जास्त करून तर आपण सगळे, मला नाही वाटत की तुम्ही जास्त ते पारायण वगैरे जास्त ते तिकडं असाल म्हणून. कारण ज्याला आवड असते ती लोक इकडे हजर राहतात. कार्तिक महिन्यामध्ये महिनाभर काकडा आरती केली जाते. आणि त्या काकडा आरतीमध्ये जेवढे अभंग म्हटले जातात तेवढ्या अभंगामध्ये उपदेश आहेत. तेवढ्या अभंगामध्ये आपल्या उद्धाराचं, आपल्या परमार्थाचं साधन आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आता जे प्रमाण दिलं ना, धनदारा पुत्रजन, ते प्रमाण सुद्धा त्यातलंच आहे काकड्याच्या अभंगातले. त्याच्यानंतर वासुदेव असतो महाराज, आंधळा पांगळा असतो. त्यातही सांगितलंय की काय कर्म केल्यानंतर काय गती प्राप्त होते. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता 84 लक्ष योनी, फिरता दुःख भोगले. ज्ञान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे, धर्म जागो सदैवाचा, जे बापर उपकारी. सगळं सांगितलंय ते उद्धाराचं सांगितलंय. म्हणून कीर्तन हे सुद्धा उद्धारासाठी आहे. आताशी आपण घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात आहोत. अजून आपल्याला उत्तरार्ध बघायचा. काय पहिलं चरण? नको नको म्हणा गुंतू माया जाळी. या माया जाळात गुंतू नको असं तुकोबारायाने सांगितलं. आणि ज्या वेळेस हे मन या माया जाळामध्ये गुंतत त्यावेळेस त्याला मरण सुद्धा अवघड होतं. याचा दृष्टांत मी तुम्हाला दिला. काळ आला जवळी ग्रासावया, प्रत्येक माणसाला मरण हे येणार आहे. 3 देवांकडं 3 कामं दिली. स्थिती, उत्पत्ती स्थिती आणि लय. जन्माला घालण्याचं काम हे ब्रह्मदेवाकडे, पालन पोषण करण्याचं काम हे विष्णुदेवाकडे, आणि लय किंवा नेण्याचं काम हे कुणाकडे? महादेवाकडे. न्यायला कोण येतं? न्यायला कोण येतं? अजितदादांचं हेलिकॉप्टर. का तुकोबारायांसारखं विमान येणार आहे आपल्याला न्यायला? तेवढी भक्ती आहे का आपली? सगळ्यांना माहितीये की मरताना न्यायला कोण येतो? यम येतो. यम. सूर्य सगळ्यांना माहितीये रोज उगवतो तो. सूर्य आणि संज्ञा या दोघांना 2 पुत्र झाले, वैवस्वत मनू आणि यम. पण त्या मनूपेक्षा यमाचं काम चांगलं होतं, चांगल्या दर्जाचं होतं, चांगलं काम करायचा यम. आणि म्हणून सूर्यदेवाने त्याला यमलोकाचा राजा करून टाकला. आणि यम न्यायला आला की मृत्यू देवतेचा पहिला मान हा भगवान शंकराला. म्हणून जर आपल्याला वाईट मरण टाळायचं असेल, मरण टाळता येत नाही बरं का, मरण टाळता येत नाही, पण वाईट वेळ जर टाळायची असेल
तर त्यासाठी महामृत्युंजय जप करावा लागतो. म्हणून भगवान शंकराला आळवायचं असतं. आपल्या घरावरती आलेलं वाईट संकट जर टाळायचं असेल तर शिवलीलामृतचा 11वा अध्याय वाचायचा. त्याला रुद्राध्याय म्हणतात. त्या रुद्र अध्यायामध्ये सांगितलं आहे की त्या राजाच्या मुलाला सुद्धा मरण आलं. ज्या वेळेस गुरुवर्य घरी येतात, त्या राजाकडे येतात, त्यावेळेस सांगतात की मला आणि प्रधानाला एक मुलगा झाला, बऱ्याच वर्षानंतर झाला. पण ते मुलं राजपदाचं काहीच त्यांना घेणं देणं नाही. चांगली कपडे घालायला दिली की तात्पुरते ते कपडे घालतात. जे राजेशाही कपडे असतात ते तात्पुरते कपडे घालतात, परत काढतात आणि ब्राह्मणांना दान करून टाकतात. सोनं नाणं सुद्धा तात्पुरतं आम्ही घालतो तेवढ्या पुरतं ते घालतात, ब्राह्मणांना दान करून टाकतात. एवढं वैराग्य त्यांच्याकडं का आहे? एवढं वैराग्य का आहे त्यांच्याकडं? असं त्या गुरुवर्यांना विचारल्यानंतर त्यांनी मग त्या रुद्राध्यायामध्ये सांगितलं आहे की एक महानंदा नावाची स्त्री आहे जी असताना वेश आहे, पण ती महादेवाची एवढी मोठी भक्त आहे. तिच्या घरी रोज हजारो लोक जेवण करून जातात. खूप मोठी संपत्ती आहे तिची, पण ती महादेवाची पूजा कधी चुकवत नाही. सहस्र रुद्रांचा अभिषेक ती महाशिवरात्रीला करते. खूप मोठी भक्त आहे. आणि त्या महानंदेकडे एक कोंबडा आणि एक माकड, त्यात सांगितलंय कुकुट मरकट, असे 2 तिने पाळले होते. एक कोंबडा आणि एक माकड तिने पाळलं होतं. ज्या वेळेस ती तिच्या त्या महालामध्ये नाचायचं काम करायचे, त्यावेळेस त्या दोघांनाही सोडायची आणि तिच्या बरोबर त्या दोघांनाही नाचायला लावायची. खरं तर कुणाच्याही संगतीत राहा, पण संगत कशी असावी तेही महत्वाचं आहे. मी घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणाचा उत्तरार्ध सांगते. काळ आला जवळी ग्रासावया. आणि त्या महानंदेने जे कोंबडा आणि माकड पाळलेले होते त्यांना ती आपल्या बरोबर पूजा करत असताना भस्म त्या दोघांना लावायची, आपल्या बरोबर नाचायला शिकवायचे. नाचत असताना ती काय गाण्यावर नाचत नव्हते, ते भगवान शंकराच्या मंत्रावरती भगवान शंकराचं भजन करत असताना ती नाचायची. आणि ते भगवान शंकराचं भजन त्या दोघांच्याही कानावरती पडत होतं. आणि भगवान शंकराने ज्यावेळेस तिची परीक्षा घ्यायचं ठरवलं, भगवान शंकर एका व्यापाऱ्याचं रूप घेऊन तिच्याकडे आले आणि तिच्याकडे भगवान शंकर राहिले. भगवान शंकराने तिची परीक्षा घेण्यासाठी तिच्याकडे आपलं लिंग ठेवायला दिलं आणि सांगितलं की हे लिंग माझ्या प्राणापेक्षा सुद्धा मला खूप महत्वाचं आहे. जर या लिंगाला काही दगा झाली, काही त्रास झाला तर मी लगेच माझा जीव देईन. म्हणून तिने आपल्या त्या पूजेच्या जिथं पूजा करायची तिथं तिनं ते लिंग नेऊन ठेवलं. पण देवच तो परीक्षा बघण्यासाठी आला होता. त्या देवाने त्या घरालाच अग्नी लावला. त्या खोलीला अग्नी लागला आणि सगळीकडे कालवा झाला. ज्यावेळेस भगवान शंकरांनी तिला जाग केलं की तिकडे अग्नी लागलाय, ती जाऊन आली. ती त्या खोलीकडे पळत गेली. तिच्या लक्षात आलं की त्या खोलीत आपण त्या माकडाला आणि कोंबड्याला बांधले. त्या दोघांना तिने सोडून दिलं. त्यांना सोडून दिल्यानंतर ते बाहेर पळून गेले. आणि तिथून परत आल्यानंतर महादेवाने विचारलं, म्हणजे त्या व्यापाऱ्याच्या रूपात आलेल्या महादेवाने विचारलं की माझं लिंग. आणि मग तिला पश्चाताप झाला की आपण तिथंच ते लिंग ठेवलं होतं, आपल्या लक्षात नाही राहिलं. ते लिंग जळून गेलं. आणि मग भगवान शंकरांनी अग्नी पेटवला. त्या अग्नीमध्ये उडी घातली आणि महानंदेची परीक्षा बघायची म्हणून त्या व्यापाऱ्याने उडी मारली की त्याच्या लिंगासाठी. मग महानंदा म्हणते की मी सुद्धा माझ्या वचनाला मुकली आणि म्हणून ती सुद्धा अग्नी पेटवते, स्नान करते,
भस्म लावते आणि त्या अग्नीमध्ये उडी घालते आणि उडी घालते त्यावेळेस भगवान शंकर तिला वरची वर झेलतात आणि कदाचित त्या महानंदेकडे असणारे ते कुकुट मरकट म्हणजेच तुमचे ते दोन्ही तारक आणि सुधर्म नावाचे पुत्र आहेत असं सांगितलं. आणि ज्या वेळेस त्या सुधर्म नावाच्या पुत्राचं भविष्य राजाने विचारलं त्यावेळेस त्या गुरुवर्याने सांगितलं की आजपासून त्याला 12 वर्ष पूर्ण झालेत आणि आजपासून 8व्या दिवशी त्याचा मृत्यू निश्चित आहे. पण जर त्याचा मृत्यू टाळायचा असेल तर सहस्र रुद्रांचा यज्ञ करावा लागेल आणि तो यज्ञ केल्यानंतर त्याचा मृत्यू टळला जाईल. म्हणून भगवंताचं नामस्मरण करणं किती महत्वाचं आहे. आता या कलियुगामध्ये आपल्याला यज्ञ करता येणार नाही. यज्ञ करता येणार नाही. यज्ञासाठी तूप लागतं, भरपूर सामग्री लागते, ते कलियुगात मिळत नाही आणि ते आपल्याला करताही येत नाही. कारण कलियुगात असतानाच माणसं नास्तिक झालीत. म्हणून त्या राजाने सांगितलं की गुरुवर्या आता तुम्हीच आम्हाला उपाय सांगा. आणि उपाय सांगितल्यानंतर सांगितलं की सहस्र रुद्रांचा यज्ञ करावा लागेल, त्यासाठी अजून ब्राह्मण लागतील, अजून सामग्री लागेल. त्या राजाने सगळं जमा केलं, यज्ञ केला आणि यज्ञ केल्यानंतर बरोबर 8व्या दिवसाने मृत्यू होता. 8 दिवस तो यज्ञ चालला होता. ज्या दिवशी त्या सुधर्माचा मृत्यू होता त्यावेळेस तो सुधर्म त्या यज्ञासमोर बसला होता, पण मृत्यू कुठंही टाळता येत नाही. तो सुधर्म नावाचा मुलगा आहे तो तिथं मृत्यू आला आणि खाली पडला. पण तो यज्ञ चालूच होता आणि काही वेळानंतर त्या गुरुवर्यांनी त्या सुधर्माला जाग केलं आणि जाग केल्यानंतर ज्यावेळेस विचारलं की नेमकं काय बघितलं, तो त्यावेळेस सांगितलं की 4 लोक मला न्यायला आले होते, पण एक जटाधारी त्रिशूळ हातात घेतलेला आला आणि त्याने मला त्या लोकांच्या तावडीतून सोडवलं. आणि पुन्हा नारद मुनी तिथं भेट द्यायला येतात. त्या नारद मुनींनाही विचारतो तो सुधर्माचा वडील की नारद मुनी तुम्ही आलायत म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा काहीतरी सांगा आमच्या मुलाबद्दल. नारद मुनी सांगतात की ज्यावेळेस मी येत होतो त्यावेळेस तिथं चित्रगुप्तांचं आणि यमाचं बोलणं चाललं होतं. शिवदूत म्हणत होते की यमदूताला की तुम्ही आणलं कसं, म्हणजे तुम्ही त्याचा जीव आणलात कसा, तुम्ही त्याचा आत्मा आणलाच कसा, की त्याला 12,000 वर्ष आयुष्य आहे. किती पहिलं होतं ते, आता नाही. 12,000 वर्ष, पहिलं 1,00,000, 1000, नंतर 100, आता अजून 1 शून्य कमी झाला की किती, पहिले 10,000 वर्ष लोक जगायची, 10,000तलं 1 शून्य कमी झालं, किती राहिले, शिकलाय का, 1,000. 1,000 वयोमर्यादा होती आणि 1,000तलं परत 1 शून्य कमी झालं, किती झाली, 100. कलियुगामध्ये 100ची वयोमर्यादा आहे, पण नाही, शत गणले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोगक्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. 100 वर्षाचं जरी आयुष्य दिलं तरी माणूस अर्ध झोपेत घालवतो. आणि झोपण्यासाठी रात्र दिली आपल्याला, पण काही लोक रात्रीची झोपली तरी दिवसभर खाऊन पिऊन झोपतात. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खायचं प्यायचं झोपायचं एवढंच काम लोक करतात, म्हणून त्यांचं आयुष्य हे निरर्थक आहे. म्हणून त्या सुधर्माला 12,000 वर्षाचं आयुष्य प्रमाण मिळालं. कशामुळे मिळालं तर त्या भगवान शंकराची पूजा केल्यामुळं. मी सांगत होते की सूर्य आणि संज्ञाचा पुत्र हा यम आहे, यमाकडे यमलोक दिला. आणि जर त्या मृत्यूच्या ह्याच्यातून आपल्याला जर वाचायचं असेल तर महादेवाची पूजा करावी. आणि महादेवाची पूजा केल्यानंतर अयोग्य किंवा अवेळी येणारं मरण किंवा वाईट येणारं संकट आपल्याला टाळता येतं, म्हणून ती महादेवाची पूजा करायची असते. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप ढल. विठाल 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 विठाल
पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप मरण आल्यानंतर त्या मरणाच्या दारातून आपल्याला आई सोडवू शकत नाही, बाप सोडवू शकत नाही. तुकोबाराय सांगता तिसऱ्या चरणामध्ये सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोय रे बली बली. तुम्ही जर म्हणाल की माझा मुख्यमंत्र्यांपर्यंत वशिला आहे, माझा पंतप्रधानांपर्यंत वशिला आहे, वशिला या भूलोकात चालतो, मृत्यू लोकात नाही चालत. एखाद्याचं काम घालवायचं असेल तर वशिला चालतो, एखाद्याला कामाला लावायचं असेल तर वशिला चालतो, एखाद्याला नीट ठेवायचं असेल तर वशिला लागतो महाराज, एखाद्याचं वाईट करायचं असेल तर वशिला चालतो. पण मरण टाळण्यासाठी कुणाचा वशिला उपयोगी पडत नाही. सोडविना राजा दिशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली काळाची हेवडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून या संसारामध्ये आपलं कोणी नाही. तुकोबारायांनी सांगितलेला ह्या भगवान परमात्मा आपला आहे. किती जणांना आतापर्यंत 1 तासात कळलं की या संसारामध्ये आपलं कोणच नाही. आणि जर आपलं आयुष्य चांगलं घालवायचं असेल तर फक्त आपल्याला देवाला शरण गेलं पाहिजे, देवाला आपलं असं म्हटलं पाहिजे. देवाने सांगितलं नामाची या सहस्रवरी नावा या उधारी सजून या संसारी तारू झालो. अरे ज्याने देवाची भक्ती केली ना त्या भक्ताला देव म्हणतो. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना मागे. राजाची बायको कधी शेजाऱ्याच्या दारात वाटी घेऊन जाते का? मग त्या देवाला जर आपलंसं केलं ना तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. भगवंत स्वतः सांगतात आणि तरीही आम्हाला देव नकोय, तरीही आम्हाला देवाची भक्ती नकोय. देव आम्हाला फक्त संकट आल्यावर लागतो. आम्हाला दुःख झालं की देवाची आठवण होते, आमच्यावर संकट आलं की देवाची आठवण होते. पण ज्या वेळेस आम्ही सुखात असतो त्यावेळेस आम्हाला देव आठवत नाही, देव आठवतच नाही. म्हणून सुखात सुद्धा देव आठवला पाहिजे, दुःखात सुद्धा देव आठवला पाहिजे. जो देवाचा भक्त असतो, जो देवाचा साधक असतो ना, तो या सामान्य जनात कधी आपलं दुःख सांगत नाही महाराज. सुखही देवाला सांगतो आणि दुःखही देवाला सांगतो. दुःख देवाला सांगावे, सुख देवाला मागावे. या संसारात आपलं कुणीच नाही म्हणून दुःख सांगत असताना देवाला सांगायचं, सुख मागत असताना सुद्धा देवालाच मागायचंय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. फुले वाटून घ्या, फुले फुलं वाटायला घ्या. कीर्तनाचा सार सगळ्यांना समजतो, पण सगळ्या भाविकांचं एकच म्हणणं असतं की ज्यांच्यासाठी कीर्तन ठेवलंय त्यांच्याबद्दल थोडं तरी बोललं पाहिजे. खरं तर अभंग जर आपल्याला उपदेशपर आहे की उपदेश कोणच नाही. संसारात सगळेजण आपल्याला जीव लावतात पण तो स्वार्थाचा असतो. तू तर म्हणशील मामा काका कोण कुणाची बहीण आका. हे जग सारे स्वार्थाचे या जगी नाही कोणी कोणाचे. यम येईल बांधून नेईल कोण कुणाला राखून ठेवील. मरण आल्यानंतर कुणी कुणाला थांबवू शकत नाही, कोण कुणाच्या वाटणीचं जाऊ शकत नाही. म्हणून तुकडोजी महाराज सांगतात, यम येईल बांधून नेईल कोण कुणाला राखून ठेवील. हे जग सारे स्वार्थाचे
या जगी नाही कोणी कोणाचे, या जगी नाही कोणी कोणाचे. विठ्ठल एवढं सगळं सांगून सुद्धा खरं 5 मिनिटं लहान मुलं शांत बसा जरा. आरतीचं ताट घेऊन या. आरतीचं सगळ्यांना असं वाटतं की आईबद्दल सांगितलं पाहिजे, वडिलांबद्दल सांगितलं पाहिजे. या संसारामध्ये कोणी कुणाचं नसलं तरी आई वडिलांचा जीव असतो बरं का लेकरावरती. आणि म्हणून ज्या घरामध्ये आई वडील दोन्ही आहेत ते घर भाग्याचं आहे. ज्या घरामध्ये आई नाही ना त्या घरातल्या मुलींचे हाल. आणि ज्या घरामध्ये वडील नाहीत ते तर घर पूर्णच कोसळलं जमा होतं. कारण ज्या घरात वडील नसतात ना त्या घराकडे बघण्याचा दृष्टिकोनही लोकांचा बदलतो. म्हणून घराचा पाया म्हणजे वडील आहेत. तो जर मजबूत असेल तर घराला कुणाचाही धक्का लागू शकत नाही. बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. बाप पाया आहे घराचा, तो जर कोसळला तर त्या घराला दृष्ट लागल्याशिवाय राहत नाही, ते घर कोसळल्याशिवाय राहत नाही. तो बाप दुसऱ्याच्या शेतामध्ये काम करतो पण आपल्या मुलाने चांगलं शिकावं यासाठी त्याला महागातले कपडे घेतो, त्याला महागातले बूट घेतो. बापाला असं वाटतं की आपल्याला जे मिळालं नाही ते आपल्या मुलाला मिळावं. आपला मुलगा चांगला शिकावा, मोठ्या पोस्टवर जावा. अहो मुलगाच नाही पण मुलीसाठी सुद्धा आई वडिलांचा जीव तुटत असतो. पण आजकालची मुलं खरं बेमान झालेत. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. माँ बाप को कोई नहीं पूछे, माँ बाप को कोई नहीं पूछे, औरत को बहुमान रे, औरत को बहुमान. आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे, आई रे बेमान दुनिया, आई रे. आपल्या घरामध्ये आपले आई वडील स्वतःला काही कमी पडलं हे बघत नाहीत पण लेकरांचे सगळे सगळे हट्ट पुरवतात. माझ्या डोळ्यात आशव कोणी मायन पुसताना उरी उदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी उदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी उदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी उदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फटाक्या सदऱ्याला किती ठिकाण जोडले, कशी कातर लावली. बाप तो दुसऱ्याच्या शेतामध्ये कष्ट करतो आणि कष्ट करत असताना तो बाप स्वप्न बघत असतो की माझा मुलगा मोठ्या पदावर जाईल, मोठा अधिकारी होईल. अरे माझी मुलगी मोठ्या पदावर काम करेल, माझं नाव मोठं करेल. आणि तो बाप त्याचा फटका सदरा असतो, त्याची तुटलेली चप्पल असते तरी पण तो बाप स्वप्न बघतो की माझा मुलगा माझी मुलगी माझं स्वप्न पूर्ण करतील. आणि त्यासाठी त्या कष्टालाही तो जुमानत नाही. त्याच्या फटक्या सदऱ्याला सगळं ठिकाण जोडलेली, उभ्या विशाला त्याने कशी कातर लावलेली. त्याने बघितलं स्वप्न पाला उसाचा काढताना, त्याने बघितलं स्वप्न पाला उसाचा काढताना, उरी उदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी उदका दाटतो या
बापाला माहित असतं की आपल्या ताईडीला काय आवडतो. बाप कामावरती जातो पण संध्याकाळी येताना त्या ताईडीच्या आवडीचा खाऊ घेऊन येतो आणि घरी आल्यानंतर तो आणलेला खाऊ त्या ताईडीच्या मुखामध्ये घालतो आणि त्यावेळेचा तो प्रसंग आणि त्यावेळेचा तो त्या ताईडीच्या मुखावरचा आनंद आणि त्या वडिलांच्या मुखावरचा आनंद बघण्यासारखा असतो महाराज. त्या ताईडीला सासरी कुठली गोष्ट कमी पडू नये म्हणून चपला झिजवणारा बाप हा खूप महत्वाचा आहे आपल्या घरामध्ये. बाप खूप महत्वाचा आहे. भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात त्याच्या परम कष्टाची पण शोभा मी सुखात. मला कसस होत या कुणी बाबा म्हणता, मला कसं होत या कुणी बाबा म्हणताना कोणी हुंड काढतो कोण बाबाची सांगताना कोणी हुंड काढतो कोण बाबाची सांगताना कोणी हुंड काढतो कोण आपल्या लेकरासाठी होणारे कष्ट आई कधी जुमानत नाही. लेकरासाठी होणारे कष्ट बाप कधी जुमानत नाही. फक्त तुम्ही ज्या वेळेस मोठे व्हाल ना त्यावेळेस आई वडिलांना विसरू नका. आजकाल फॅड निघालंय पळून जाऊन लग्न करायचं. नवीन नाव लव्ह मॅरेज. आणि सासरी गेल्यानंतर कळतं डोळ्यासमोरच्या गोष्टी आहेत महाराज. आमच्या इकडे एका मुलाने पळवून आणली मुलगी. तिसऱ्या दिवशीच विटा थापायला घेऊन गेली. आणि तुम्ही लव्ह मॅरेज करता 20 वर्ष 25 वर्ष तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी कष्ट करायचे, तुमचे सगळे हट्ट पुरवायचे, तुम्हाला सगळं हवं नको ते बघायचं आणि त्या आई वडिलांचा विचार न करता तुम्ही पळून जायचं 2 दिवसाच्या प्रेमासाठी. पण हे संसारातलं प्रेम सुद्धा खोट आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया यारजार हरिवे. म्हणून अगदी हात जोडून विनंती करते हो, आई वडील ठरवतील ना त्या ठिकाणी लग्न करा. तुम्हाला आयुष्यात काय अडचण आली ना तर बाप तुमचा पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, तुमची आई खंबीरपणे उभा राहते. म्हणून ते आई वडील या संसारामध्ये या जीवनामध्ये खूप महत्वाचे आहेत. नको नको मना गुंतू माया जाळी काळाला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माया बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली तुका म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचोनिया. या पुण्यस्मरणानिमित्त यदव मल्हारी चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त घेतलेला अभंग. थोडक्यात वेळ कमी असल्यामुळे आपल्याला थंडीमुळे लोक उशिरा 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 आम्हाला उशीर झाला, सगळ्यांना उशीर झाला आणि तरी क्षमा मागते की कीर्तन उशिरा सुरू झालं परत सुटायला सुद्धा महाराज उशीर. या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असणारे आमचे शेखर महाराज जाधव, हनुमंत महाराज कुंभार, आमचे सौरभ महाराज या ठिकाणी सुंदर अशी साथ दिली. ज्यांनी हे कीर्तन आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलं आमचे आमिर भाई असतील. सुंदर अशी साऊंड सिस्टीम. दादा काय नाव आहे तुमचं? शुभम महाराज. खूप सुंदर अशी साऊंड सिस्टीम. तुम्ही म्हणाल तुझ्याच पार्टीचे धन्यवाद व्यक्त करते, आम्ही बसलो नसतो तर कोणा पुढं कीर्तन सांगितलं असतं. तुम्ही सगळे बसलात म्हणून तर कीर्तन सांगता आला आणि ज्यांनी मला इथं आमंत्रित केलं आमच्या लक्ष्मीताई असतील, द्वारकाताई असतील, त्यांचेही आभार व्यक्त करते. आणि आता फुलाचा अभंग होईल